दिग्गजांच्या लढतीत अपक्षांचा झेंडा 2007च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत चर्चेचा विषय ठरलेला राजगुरुनगर रेटोडी गटाचा निकाल, आजी आणि माजी आमदारांच्या उमेदवारांना डावलून तालुक्यात नव्यानं प्रसिद्धी झोतात आलेला बाबा पॅटर्न, 2007च्या जिल्हा परिषद निवडणुकीतली गाजलेली लढत पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, आपण पाहतात खेड टाइम्स। गाजलेल्या त्या 7 लढती या मालिकेच्या पहिल्या भागात आपलं स्वागत। 2007 साली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक ही तत्कालीन आजी आणि माजी आमदारांच्या प्रतिष्ठेची लढाई म्हणून चर्चिली गेली। पण या लढतीमध्ये राजगुरुनगर रेटोडी या जिल्हा परिषदेच्या गटातील निवडणूक सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली। या निवडणुकीतील निकाल सगळ्यांना धक्का देणारा ठरला, तो कसा पाहूया। जिल्हा परिषदेचा राजगुरुनगर रेटोडी हा गट म्हणजे खेड तालुक्यातला सगळ्यात जास्त चर्चेचा विषय। या गटात शहरी आणि ग्रामीण दोन्ही भाग सामील होते आणि तालुक्यातल्या मातब्बर मंडळींचं वास्तव्य या राजधानीतच असलेल्या या गटामध्ये सगळ्यात जास्त राजकीय चढाओढ पाहायला मिळाली। तत्कालीन आमदार दिलीप मोहिते आणि माजी आमदार स्वर्गीय नारायण पवार या आमदारांमध्ये कोणाची सरशी होते याकडे राजकीय नजरा लागल्या होत्या। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत तालुक्यात डोकं वर काढत असलेल्या शिवसेनेनंही या गटात तालुका प्रमुख सुरेश चव्हाण यांच्या रूपाने निवडणुकीत उडी घेतली होती। काँग्रेसकडून किरण आहेर, राष्ट्रवादीकडून माजी आमदार स्वर्गीय साहेबराव सातकर यांचे चिरंजीव हिरामन सातकर असे दिग्गज यावेळी मैदानात होते। या दिग्गजांच्या लढाईत खेड तालुक्याच्या राजकारणात तरुणांच्या पसंतीची एक राजकीय फळी उभी राहिली होती। तालुक्यात गरज तिथं विकास कामं अशा प्रकारचा आगळा वेगळा पॅटर्न राबवत 3 मित्रांनी जनतेला आणि तरुण पिढीला आपल्याकडे आकर्षित केलं। सध्या या तिघांच्या वाटा वेगवेगळ्या असल्या तरी 2007च्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मात्र या त्रिकुटानं कमाल करून दाखवली। राजगुरुनगर रेटोडी या जिल्हा परिषदे गटामध्ये तालुक्यातल्या तत्कालीन दिग्गजांमध्ये काटेकी टक्कर होणार अशी परिस्थिती होती, पण जेव्हा निकाल समोर आला तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला। या निवडणुकीत किरण आहेर यांना दुसऱ्या क्रमांकाची 6161 मतं मिळाली। राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार हिरामन सातकर यांना तिसऱ्या क्रमांकाची म्हणजे 4202 मतं मिळाली। शिवसेनेचे उमेदवार सुरेश चव्हाण यांना 4159 मतं घेत चौथ्या क्रमांकावर राहिले। या निवडणुकीत 2 अपक्ष उमेदवारांनी उड्या घेतल्या होत्या, त्यापैकी मोहनराव काशीनाथ गुजराती यांना अवघी 227 मतं मिळाली, तर दुसरे अपक्ष अनिल बाबा राक्षे यांनी मात्र सगळ्या प्रस्थापितांना डावलून 1180 मताधिक्याने या निवडणुकीत विजयाचा झेंडा फडकवला। अनिल बाबा राक्षे यांना 7341 मतं मिळाली। दिग्गजांच्या लढाईत हा अपक्षाचा फडकलेला झेंडा तालुक्याच्या इतिहासात एक राजकीय अचंबा ठरला। 2002ला मी ग्रामपंचायतला उभा राहिलो होतो, राजगुरुनगर ग्रामपंचायत खेड। तर त्यावेळेस माझे मावस बंधू सुनील सांडभोर यांच्या विरोधात ती इलेक्शन झाली आणि त्यावेळेस अशीच मित्रमंडळी म्हणली आणि मुळात लिडरशिपचा गुण मला असं वाटतं की आहे आणि माझ्या मित्रमंडळींनी सांगितलं होतं की बा ते आपल्याला करायला काय हरकत नाही। नंतर ती केली, त्याच्यात मी पराभूत झालो। नंतर त्याचं कॅम्पेनिंग 2002ला बऱ्यापैकी आम्ही सर्वांनीच केलं। ते करत असताना 2007ला जिल्हा परिषदची इलेक्शन आली। माझे मित्र किरण आहेर किंवा आमचे दुसरे मावस बंधू सुरेश चव्हाण किंवा तिसरे मित्र हिरामन सातकर, राष्ट्रवादी, त्याच्यानंतर शिवसेना, त्याच्यानंतर काँग्रेस अशा पक्षांची दिग्गज मंडळी होती। आणि आमचा एक बंधू आहे बंडू राक्षे म्हणून, तो आल्याच्या नंतर तो आला आणि तो मला म्हटलं की आपल्याला ट्राय करायला काय हरकत आहे। मी म्हटलं अरे असं नाही होत, म्हटलं किरण दादा आपला मित्र, सगळेच मित्र आहेत आणि कशाला आपली हे करायची बाकीची गोष्टी। तर नाही म्हटलं आपल्याला करावं लागेल आणि ते ठरलं। एक 3-4 तासात तर ठरलं। ठरल्याच्या नंतर म्हणजे गावातली मंडळी म्हणजे मित्रमंडळी सगळी जवळजवळ माझ्या हिशोबाने एक 400-500 तरुण मुलांचा ग्रुप असेल, तर तो सगळा माझ्या बरोबर होता त्यावेळेस किंवा आमच्या संबंधित मित्रमंडळीच्या बरोबर होता। त्याच्यानंतर एकदा ते ठरलं आणि ठरल्याच्या नंतर मग आपण फॉर्म भरला तर त्याच्यात त्यांनी म्हणजे इकडं 3 प्रमुख पक्ष होते, यांच्याकडे तर काय तिकीट मिळायचं कारणच नाही। मग आम्ही आपलं अपक्ष फॉर्म भरला आणि अपक्ष फॉर्म भरल्याच्या नंतर त्यावेळेचे आमदार नारायणप्पा होते। तर नारायणप्पा म्हणले की तू काँग्रेसमध्ये उभा राहा पंचायत समितीला आणि आपण किरणला वरती उभं करू। पण आता ठरलंच होतं की जिल्हा परिषद करायची। मी त्यांना हीच उलटी ऑफर इन द सेन्स असं म्हणलं, तर ते म्हणले नाही होणार। मग
त्यांचा विषय सोडून दिला आणि काही अदृश्य शक्तींचा पण मला त्यावेळेसच्या अदृश्य शक्तींची मदत झाल्याच्या नंतर राहिला विषय, आता ही सगळी दिग्गज मंडळी होती. आता त्यांच्या पुढं म्हणजे एकतर मी तसा मामूलीन सामान्य मनुष्य आणि राजकीय वलय काही नाही आणि फक्त ते 2002लाच जे काही केलं होतं तेवढाच विषय. आणि मग त्याच्यानंतर जी स्ट्रॅटेजी प्रत्येकाची ठरलेली असती, आमची होती. मग आता त्याच्यात त्यावेळेस आजचा जो पॅटर्न आहे तो त्यावेळेस नव्हता, अजिबात नव्हता किंवा फार नव्हता. मग आम्ही त्यावेळेस काय केलं की स्वतःचे पैसे खर्च करून रस्ता कर किंवा कुठं मोरी बनव किंवा पाण्यासाठी बोरवेल मारल्यात काही ठिकाणी किंवा कुठं मंदिराला शेड दिलं करून, अशी बरीचशी कामं, रस्ता असेल, छोटी छोटी कामं ही आपण स्वखर्चातून केली. आता लोक म्हणतात की बाबा राक्षीने पैसे सुरुवात केली, तर अजिबात नाही, तसं काही विषय नाहीये. हा, मी पैसे खर्च केले पण माझे स्वतःचे पैसे ह्या कामांसाठी खर्च केले आणि बाकीचा तर खर्च चालूच असतो, तो आजही चालूच आहे लोकांचे, असं काही नाही. आणि माझ्या नॉलेजनुसार रोख स्वरूपात पैसे कोणाला दिलेले नाही आम्ही त्याही वेळेस नाही. 2028ला 2012ला मिसेसच्या इलेक्शनला पण अजिबात हे केलेलं आहे. पण आता काय लोक 40 तोंड असतात, 40 विचार असतात तसे, त्याच्यामुळे त्याचा काय मला त्यांनी बघा फरक नाही पडत. कोणी काय म्हणते त्याच्याबद्दल काही दुमत नाही आणि मी कोणाकडे लक्ष पण देत नाही. कारण पहिला थोडासा मेंटली डिस्टर्ब व्हायचो, कारण बऱ्याचशा गोष्टी असतात. आता बरीच लोक म्हणतात माझ्यामुळे निवडून आला, माझ्यामुळे हे झालं. अरे तुझ्यामुळे नाही, ते सगळ्यांनी मिळून झाले. त्याची उतराई केली ना, आम्ही पण केली ना काही लोकांसाठी, असं काही नाही. मोठ्या गावच्या मोठ्या पदावर बसवलंय आम्ही त्यांना, त्याच्यामुळे तो काही इतर चर्चेचा भाग नाही. परंतु ते त्या म्हणजे यशामागं मग ठीक आहे, समजा आम्ही खर्च केला असेल, मित्रमंडळी होती जी काय ती, पण ह्याच्यात प्रत्येकाचा खारीचा वाटा आहे. पुढे अनिलबाबा राक्षे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जिल्हा परिषदेची 2012ची निवडणूक त्यांनी पक्षचिन्हासोबत लढवायची ठरवलं, पण हा गट महिलांसाठी आरक्षित झाला आणि त्यांच्या पत्नी रोहिणी यांना उमेदवारी मिळाली आणि त्या विजयी झाल्या. 2017मध्ये हा गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला असूनही बाबा राक्षे यांना पक्षानं डावललं. तिनेवाडीचे माजी सरपंच अरुण थिगळे यांना राष्ट्रवादीने तिकीट दिलं. मात्र या भागातून बाबाजी काळे विजय झाले, ते शिवसेनेचे उमेदवार होते. आता नव्याने अस्तित्वात आलेल्या रेटेवडी गटात कुणाची जादू चालणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. 2007 साली गाजलेल्या या निवडणुकीची कहाणी तुम्हाला कशी वाटली? सध्याच्या राजकीय परिस्थितीसोबत तुम्ही या निवडणुकीला कसं कम्पेअर करता? आम्हाला कमेंट्समधून नक्की कळवा. आजच्या भागात वेळ झाली इथं सामन्याची. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.